हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी। आजची रेसिपी ट्रेडिशनल जरी असली तरी त्याची आमच्या घरातली पद्धत करायची थोडी वेगळी आहे असं मी म्हणत नाही। हा पदार्थ आमच्या घरात खाणारा प्रत्येक माणूस हेच म्हणतो। मग मी त्याची खातरजमा करण्यासाठी मराठी हाऊसहोल्ड किंवा महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत लव्ड आणि ट्रस्टेड अशी रेसिपी बुक्स आहेत त्याची मी खात्री करून घेतली आणि येस आय वॉज राईट। हा पदार्थ ट्रेडिशनल जरी असला तरी त्याची आमच्या घरातली रेसिपी ही वेगळी आहे बिकॉज इट्स अ फॅमिली रेसिपी। माझी पणजी आजी यांच्याकडनं ही रेसिपी चालत आलेली आहे। लाल भोपळ्याचे घारगे विथ भाकरी टू ब्राउनी टच। या लाल भोपळ्याच्या घारग्यांसाठी मी इथे 1/2 किलो लाल भोपळा किसून घेतलेला आहे। गॅसवर इथे मी एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। आता या तापलेल्या तुपावर आपण हा किसलेला भोपळा घालूयात आणि वाफेवर शिजवून घेऊया। लाल भोपळा शिजायला तसा वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी 1-2 वाफांमध्ये तो मस्त शिजला जाईल। 2 वाफांमध्येच आपला हा लाल भोपळा अगदी मस्त शिजलाय, तो मी या परातीत काढून घेते। आता साधारण शिजून लाल भोपळा जेवढा झालेला आहे तेवढाच गूळ मी डोळ्याच्या अंदाजाने घेणार आहे, म्हणजे आपले दोन्हीही भाग एकसारखे झाले पाहिजेत। तर आता हा शिजलेला लाल भोपळा आणि गूळ असं मी हे मिक्स करणार आहे आणि भोपळा गरम असल्यामुळे आपला गूळही तोवर पातळ होईल किंवा मऊ होईल आणि तो आपल्याला मिक्स करायला सोपा जाईल। तोवर मी इथे 1 वाटी अंदाजे 100 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। मी याचा बिन साखरेचा शिरा एकीकडे करून घेणार आहे। आपलं हे गार होतं आहे, वर याच भांड्यामध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे आणि एकदा का तूप तापलं की आपण त्याच्यामध्ये बारीक रव्याचा बिन साखरेचा शिरा करून घेणार आहोत। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, ही 2 वाट्या साधं पाणी मी इथे गरम करायला बारीक गॅसवर ठेवलं आहे। आता आपलं तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा 1 वाटी रवा घालते आणि आपण शिऱ्यासाठी जसा रवा छान भाजून घेतो तसा भाजून घेऊयात। 5 ते 7 मिनिटात आपला हा रवा छान भाजला गेला आहे आणि आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे। आता आपण हे पाणी ह्या भाजलेल्या रव्यावर घालून त्याला एक वाफ आणूयात, जशी आपण शिऱ्याच्या वेळेला रव्याला वाफ आणतो तशीच, फक्त आपण याच्यात साखर किंवा गूळ काहीच घालणार नाही आहे। आता दुसरी पण वाफ आलेली आहे आणि आपला हा रवा शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते। आता हा शिजलेला शिरा सुद्धा आपण या भोपळ्यावरती इथे घालूयात। जरा त्याची एक वाफ जाऊ दे। हे गरम आहे तोवर मी या स्पॅच्युलाने हे सगळं मिक्स करते। आता हे अगदी छान एकजीव झालेलं आहे। रवा आणि गूळ कसलीच गुठळी आता ह्याच्यामध्ये नाही आहे। आता याच्यावर मी एक अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालणार आहे। आता यामध्ये ज्या वाटीने मी रवा आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी कणिक मोजून ह्याच्यात 1-1 वाटी घालत जाणार आहे। साधारणपणे ह्या मिश्रणामध्ये 4 वाट्या कणिक बसते, पण तरी मी ती एकदम न घालता थोडी थोडीच घालणार आहे। आता ही दुसरी वाटी घालते। आता हे मिश्रण तसं गार झालं आहे तर मी ह्याच्या पुढचं सगळं हातानेच मळणार आहे। साधारण 3.5 वाट्या कणिक बसली आणि ह्याचा हा गोळा असा आपला कणिक आपण कशी भिजवतो पोळीला थोडीशी सैल, अगदी घट्ट नाही, इतपत झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेलाचा हात मी लावून हा गोळा मळून ठेवणार आहे आणि आपण आता हे तळायची तयारी करायला घेऊ। असा हा आपला छान गोळा मळून तयार आहे। मी इथे कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊ। तेल गरम होत आहे तोवर आपण हे घारगे थापून घेऊयात। मी इथे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेतलेत आणि हे फडकं आहे जे मी घट्ट पिळून घेतलं आहे। शिवाय मी इथे थोडंसं पाणी घेतलं आहे हाताला लावायला, चिकटू नये म्हणून। तर मी हाताला पाणी घेणार आणि साधारण आपल्या पुरी एवढा जाड आणि सगळीकडनं एकसारखा असा आपण हा घारगा थापून घेतला आहे। बाकीचे थापून घेऊ आणि मग तळायला घेऊ।
आता आपलं तेल छान तापलं आहे. मी गॅस बारीक केला आहे आणि घारगा त्याच्यात सोडला आहे. एकदा घारगा वर आला आणि तो फुगला की मी गॅस मीडियम करीन आणि घारगाही उलटीन. आता मी गॅस मीडियम करणार आहे, बारीक टू मीडियम, आणि त्याच्यावरती दोन्हीकडून आपण हे छान लाल रंगावरती तळून घेऊयात. हा बघा, असे आपण सगळे घारगे तळून घेऊ. लाल भोपळ्याचे घारगे तयार आहेत. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.